म्हणतो? पहिली बेटी, पहिली बेटी. बघा, विद्या जोशीचा प्रत्येक ठिकाणी एक नारा तुम्हाला पटतो का? बघा, धन येतं आणि असं निघून जातं, आपल्याजवळ नाही याची खात्री नाही. त्यामुळे आपण इथून पुढे पहिली बेटी सुखाची बेटी करूया का? चला सगळे एकदा जोरात म्हणा, पहिली बेटी सुखाची बेटी. किती जणांच्या घरी सुखाची बेटी आहे? त्यामुळे इथून पुढे धनाची पेटी ऐवजी पहिली बेटी सुखाची बेटी. मुलगी झाली तर मला असा प्रश्न आहे की प्रतीक्षामधला कोणता गुण तिच्या अंगात यायला हवा? या निमित्ताने मी प्रतीक्षाचे गुण विचारते बरं का त्यांना. खरंच शांतपणा आहे का शेजारी बसलाय म्हणून म्हणताय? आहे. चला सगळ्यांचा दुजोर. मुलगा झाला तर अक्षयला कोणता गुण यावा? चौकसपणा. चौकसपणा. आता पुढचा प्रश्न अक्षयला. मुलगी झाली तर प्रतीक्षामधला असा कोणता गुण म्हणूया किंवा काय म्हणूया जो त्याच्यामध्ये अजिबात यायला नाही पाहिजे? का असं काहीच नाहीये? नका रिस्की घरी जायचे. मला काही प्रश्न विचारून पाहिजे का तुम्हाला उत्तर यायचं? पाहिजे का? माझं काय नाही, हे म्हणतात म्हणून. खूप जास्त शांतपणा, अरे बापरे, म्हणजे टू मच सायलेन्स सुद्धा घातक असतो बरं का. उद्यापासून जरा ते काकूंकडून शिकून घे. आणि या जोडीकडून ऐकून पाहिली ती बघायची. मुलगा झाला तर अक्षयमधला कोणता गुण त्याच्यामध्ये नको? ओव्हरथिंक का होता एवढं ओव्हरथिंक करणं? मला समजलं प्रतीक्षा डेंटिस्ट आहे. तुम्हाला बाळा चॉकलेट मिळणार का? मग तुमची किती कामं ऐकतो? सगळे ऐकतो. आणि एखाद्या दिवशी जर त्याला एखादं काम करून घ्यायचं असेल तुम्हाला त्याच्याकडून, तर काय काम करून घ्या? कुठले असेल, कुठले तुम्हाला वाटते की ह्याच्याकडून करून घ्यायचे तर कुठलं करून घ्या? मग किचन मध्ये आल्यावर तो मदत करतो की इन्स्पेक्शन करतो? दोन्ही करतो. तुम्हाला लग्नाला किती वर्ष झाले दादा? 1.5 वर्ष. 1.5 वर्ष म्हणजे तसं म्हटलं तर फार कमी काळ आहे, तरी पण म्हटलं तर खूप मोठा काळ आहे. 1.5 वर्षात तुम्हाला काय समजलं? तुम्हाला आयुष्याबद्दल काय समजलंय? आफ्टर मॅरेज, बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज मधला फरक मला काय तुम्हाला समजलंय? प्रतीक्षा आता तुमची मैत्रीण झाली, पण 3 शिट्ट्यानंतर गॅस बंद करायचा असतो, मी समजलंय. आधीच लक्षात आहे. कुठे माऊली? माऊलींनी चांगलं ट्रेनिंग दिले होते. 4 व्हीलर तुमच्यात कोण चालवतो दोघांपैकी? तुम्ही चालवता. छान झालं ना, त्यांचा स्वभाव शांत आहे. आता या जेव्हा गाडीत बसतात तुमच्याबरोबर, तर तेव्हा ते शांत बसतात का तुम्हाला डिरेक्शन देतात? इकडे गे, तिकडे गे. मी सांगतो तुला डिरेक्शन. जास्त वेळ
महिन्यात एकदा फॉर चेंज म्हणून ना आधी कोण भांडतं मुद्दाम कोण सुरू करतो जाऊ दे रिस्क घेऊ नका. पण आता वेळ नको घालवायला. एक वचन द्यायचं आहे तिला आज आणि बाबा म्हणायच्या टप्प्यावर. तर काय वचन द्यायचं वचनाचा विचार करा. तोपर्यंत तुम्हाला दोघांपैकी कष्टाळू कोण आहे सांगा बरं. तुम्ही ते समोरच्या दाखवायचं. कष्टाळू कोण आहे तुम्हाला दोघांपैकी ते दाखवायचे समोरच्या. कोण कष्टाळू तुम्हाला वाटतं. कष्टाळू कष्टाळू कष्ट करणारे अर्थातच कष्ट टाळू प्रतीक्षा असणार आहे. बरोबर बरोबर ना. एक दिवस पूर्ण किचन हातात दिलं तर कोण जास्त छान सांभाळेल हे दाखवायचं आपल्याला. डायटिंग करायची गरज नाहीये पण पुढे डायटिंगची गरज लागू नये तर अक्षयचं डायटिंग किती दिवस टिकेल. 8 दिवस त्याच्यावर नाही. आणि तुझं माझं टिकेल. मग अशी तुम्ही आय लव्ह यू म्हणून चालेल माझं दोघांचे. आता आपण यांचा आय लव्ह यू घेऊया आणि आपला उद्योगनाचा कार्यक्रम सुरू करूया. एक वचन विचारलं होतं मी तुम्हाला. असं वचन आम्ही लग्नाच्या वेळेला घेतलं होतं. भविष्यात सोबत बाळाची असणारच आहे. माझ्या मागे म्हणायचं आहे बघा इथे असणारे सगळे जेंट्स पण राहिले पण आपापल्या बायकोला हे वचन द्यायचं बरं का. जो तुमको पसंद वही बात कहेंगे तुम दिन को. माहिती आहे ना जुन्या मंडळींना गाणं माहिती असेल. तुम दिन को अगर रात हो रात कहे. आता आपल्याला काय करायचंय तो कांदा को बटाटा कहो तो बटाटा कहेंगे. म्हणजे इथून पुढे तिचं ऐकायचं आहे. तेव्हा ह्या ते गाण्याच्या 2 ओळी तिला म्हणून दाखवायच्या हातात हात घेऊन. म्हणजे तू म्हणशील तसं या काकूच्या आयुष्याला तू म्हणशील तसं त्या सोहळ्याला 30 वर्ष झाले आणि तू म्हणशील तसं यांच्या सोहळ्याला 1.5 वर्ष झाले. असाच तुमचा सुखाचा संसार बाळाच्या येण्याने पुढं असाच सुखात होतो. धन्यवाद. आता मी वाटी उघडण्याचं आपण करून घेऊया म्हणजे नातेवाईक खाली जाता येईल आणि आपल्या लोटीवरही सुरू करता येईल.